हॅलो एव्हरीवन, कशा आहेत तुम्ही सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये इमल्शन स्टार्ट केलेलं होतं. त्यामध्ये काही होते की इमल्सिफाईंग एजंट म्हणजेच काय, ठीक आहे, क्रॅकिंग क्रीमिंग म्हणजेच काय, हे आपण सगळं कंप्लीट डिटेलमध्ये बघणार. याचं क्लासिफिकेशन, त्याच्या मेथड्स, प्रिपरेशन वगैरे ते सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये कंप्लीट कव्हर करणार आहे. ठीक आहे. मागच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं टेस्ट वगैरे बघितलं होतं, बरोबर की नाही? मागच्या टॉपिक बघितला नसेल तर तो बघा, म्हणजे तुम्हाला पुढे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होते. ठीक आहे. टाईप ऑफ इमल्शन बघितले होते, नंतर त्याच्या जस्ट ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, आयडेंटिफिकेशन ऑफ द टेस्ट वगैरे हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. ठीक आहे. आज आपण बघणार आहे इमल्सिफाईंग एजंट म्हणजेच काय. ठीक आहे. स्टार्टिंग करायच्या आधी फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा. काय क्युरियस असेल मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि व्हिडिओ हेल्प वाटला तर लाईक करायला विसरू नका. तर आता स्टार्ट करूया. आता नेमकं इमल्सिफाईंग एजंट म्हणजेच काय. ठीक आहे. तुम्हाला माहिती इमल्शन म्हणजेच काय, की जे मिक्स होत नव्हते, बायफेजिक, तुम्ही काय म्हणतो बायफेजिक लिक्विड डोस फॉर्म म्हणत होते, बरोबर की नाही? आणि इमल्सिफाईंग एजंट म्हणजेच काय, की जे आपलं मिक्सिंग होत नाही. ठीक आहे. जे पण सोल्युशन असणार आहे, जे काय असणार आहे आपण घेतलेलं, ठीक आहे, जे मिक्सिंग होत नाही बायफेजिक लिक्विडमध्ये असल्यामुळे दोन तुम्हाला फेजेस दिसत असतील, त्याचं काय करतो काय करतो तो लेअरला काय करतो तो मिक्सिंग करण्याचं काम करत असतो. ठीक आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण इमल्सिफाईंग एजंट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जे मिक्स होत नाही त्यांना मिक्सिंगचं जे काम करतो तो इमल्सिफाईंग एजंट असतो. ठीक आहे. आता बघा, इमल्सिफाईंग एजंट आर दोज द केमिकल कंपाऊंड. हा काय केमिकल कंपाऊंड विच रिड्यूस द इंटरफेशियल टेन्शन. तुम्ही आता सांगणार की इंटरफेशियल टेन्शन म्हणजेच काय. ठीक आहे. बिटवीन टू इमिसिबल लिक्विड ऑइल अँड वॉटर मेक देम मिसिबल टू फ्रॉम द स्टेबल इमल्शन. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ऑइल आणि वॉटर घेतलं आहे, ठीक आहे ना. मागच्या टॉपिकमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. आपण काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलं आहे. सपोज आपण हे वॉटर घेतलं आहे आणि जसं तुम्ही त्याच्यामध्ये ऑइल ॲड केलं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला याच्यात दोन लेअर दिसतात, बरोबर की नाही? ही एक तुमची वॉटरची लेअर आणि ही तुमची काय असणार आहे, ऑइलची लेअर दिसणार आहे, बरोबर की नाही? आणि हा जो तुमचा जो दिसतो इथं, ही जी लेअर दिसते ती काय तुमच्याकडे इंटरफेशियल टेन्शन तुम्ही त्याला म्हणता. कळतंय? म्हणजे काय, हे इमिसिबल आहे, मिक्स आहेत का नाही, म्हणून तुम्ही त्याला काय इमिसिबल लिक्विड म्हणताय. मेक द मिसिबल टू फ्रॉम द स्टेबल इमल्शन. तुम्ही इमल्सिंग एजंट जेव्हा यूज करणार तेव्हाच तो काय होणार, टेबलमध्ये तो काय होऊन जाईल, मिक्स होऊन जाईल. हे दोघी लेअर तुम्हाला कसं दिसतील, मग सेम दिसतील, मिक्सिंग दिसेल. तिथं तुम्हाला काय वेगळं लेअर दिसेल का नाही. त्याला तुम्ही काय ते कुठलेही एजंट यूज करणार तुम्ही इमल्सिफाईंग, म्हणजे त्यालाच काय म्हणता तुम्ही इम्युलायझिस. ठीक आहे. हे तुम्हाला आता क्लासिफिकेशन त्याचे कुठले कुठले क्लास आहे हे मोस्ट ऑफ करून कधी कधी विचारलं जातं. त्याचे नॅचरल आहे, सेमी सिंथेटिक आहे, ठीक आहे, नॅचरल आहे, सेमी सिंथेटिक आहे, सिंथेटिक आहे, इनऑर्गॅनिक आहे आणि अल्कोहोल आहे. ठीक आहे. नॅचरलचे पण दोन टाईप पडतात. एक तर तुमचा हा आहे की जो व्हेजिटेबल सोर्स असतो, आपल्याला जे व्हेजिटेबल्सपासून मिळतात त्याला तुम्ही काय म्हणता, अगर स्टार्च, गम, ते तुम्हाला जे भेटतात ते कशापासून भेटतात, व्हेजिटेबल्सपासून भेटतात, बरोबर. आणि ॲनिमलपासून आपण एग, गॅल्क, जेलेटिन वगैरे तुम्ही म्हणता, हे सगळं. ठीक आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता मेन टॉपिकला आपण स्टार्ट केलं आहे. ठीक आहे. इट शुड बी नॉन टॉक्सिक, इट इज द केमिकली स्टेबल. हा कसा असला पाहिजे, आता आपण जेव्हा सोल्युशन बनवतोय तर तुम्हाला कसं पाहिजे, तो त्याच्या काही प्रॉपर्टीज असणार ना. इमल्सिफाईंग एजंटचं काय काम आहे की तो काय करतो, स्टेबल ठेवण्याचं काम करतो. ज्या दोन सेपरेट लेअर दिसतात तो काय करणार आहे, तो सेपरेट होऊ देणार का नाही, मिक्सिंगचं काम करतोय ना तो एक. म्हणजे तो केमिकली स्टेबल पाहिजे, नॉन टॉक्सिक. टॉक्सिक झालं तर आपण ते यूज करू शकतो का, नाही यूज करू शकत. ठीक आहे. इट मस्ट द कॅपेबल ऑफ द रिड्युसिंग इंटरफेशियल टेन्शन. तुम्हाला माहिती आहे, आता मी तुम्हाला सांगितलं इंटरफेशियल टेन्शन म्हणजेच काय, म्हणजे तो मिक्सिंगचं एक प्रकारचं काम करणार आहे, बांधून ठेवण्याचं काम करणार आहे. ठीक आहे. इट शुड बी कॅपेबल विथ अदर इन्ग्रेडियंट ऑफ द, म्हणजे आता बघा, तुम्ही ऑइल आणि वॉटर तर घेतातच, पण काही एक्सपेक्टेशन पण घेतात तुम्ही, बरोबर की नाही, एक्स्ट्रा, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह म्हणतात, कलर वगैरे, जे वॉट एव्हर काय, मग त्याची रिॲक्शन तुमची काय ती सेम राहिली पाहिजे, बरोबर की नाही. कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये काय झालेली नाही पाहिजे. म्हणजे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक म्हणू शकतो की कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये इनबॅलन्स, म्हणजे जस्ट त्याचे लेअर वगैरे सेपरेट नाही झाला पाहिजे, तो टॉक्सिक नाही झाला पाहिजे, हे सगळं मेंटेन करायचं काम करतो. याचे सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. आता त्या काही प्रिपरेशन आहेत, तर कुठल्या प्रकारे तुम्ही प्रिपेअर करू शकता त्या इमल्शनला ते बघणार आहेत आपण आता बघा, त्याच्या काही 3 मेथड आहेत. ठीक आहे. कशा प्रकारे तुम्ही प्रिपेअर करू शकता त्या मेथड दिल्या आहे. एक तर तुमची आहे की वेट गम मेथड दिली आहे, एक ड्राय मेथड दिली आणि एक बॉटल मेथड. तुम्हाला नावावरून लक्षात येऊन जात आहे की हा मेथड कशा प्रकारे असणार आहे. ठीक आहे. आता ड्राय गम मेथडमध्ये काय होणार आहे की तुमचं जे असणार आहे, जो रेशो असणार आहे ऑइल आणि वॉटरचा, ठीक आहे,
द रेशो ऑफ ऑइल अँड वॉटर आणि गमचा किती असणार 4:2:1 या प्रकारे असणार आहे. ठीक आहे. याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट कसली आहे, मॉर्टर अँड पेस्टल. तुम्हाला सर्वांना माहिती मॉर्टर अँड पेस्टल काय, बरोबर. आपल्याला आता पण भेटतात की तुम्ही म्हणजे एक प्रकारचं मिक्सिंगचं काम करतं बघा. हे मॉर्टर आणि पेस्टल भरपूर जणांच्या घरामध्ये असतील, आपण ते यूज करतो. मिक्सरचा यूज मोस्ट ऑफ करून काही घरांमध्ये म्हणजे काही घरांमध्ये असतील, काही घरामध्ये नसतील, पण मोस्ट ऑफ करून आहेत आपल्याकडे, बरोबर की हे मॉर्टर आणि पेस्टल असं म्हणतो, बरोबर. मिक्सिंग करण्याचं काम करत असतं हे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सिंपल प्रकारे एक सांगू शकता की फर्स्ट तुम्ही काय करणार आहे, मॉर्टर आणि पेस्टलची इथं जास्त गरज आहे ड्राय गम मेथडमध्ये. ठीक आहे. त्यामध्ये काय होणार, तुम्ही काय करणार आहे, त्याच्यामध्ये काय टाकणार, ऑइल टाकणार, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही काय टाकणार आहे, पहिल्यामध्ये ऑइल टाकणार. ठीक आहे. ऑइल नंतर तुम्ही काय करणार आहे, गम टाकणार आणि त्याला काय करणार, टायट्रूट करणार, बरोबर. मिक्सिंग करणार त्याच्यामध्ये हां. आणि नंतर मग तुम्ही काय करणार, नेक्स्ट याच्यामध्ये लिटल अमाऊंट ऑफ द वॉटर ॲड करणार. ठीक आहे. हे मिक्स टायट्रूट केल्यानंतर त्याला फिरवल्यानंतर तुम्ही काय करणार आहे, अमाऊंट ऑफ द वॉटर इज ॲडेड अँड टायट्रूशन कंटिन्यू द टील इन द क्लिकिंग साऊंड इज हर्ड अँड थिक क्रीम इज फॉर्म. जोपर्यंत तुम्हाला क्लिकिंगचा साऊंड येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करणार, त्याला मिक्स करत राहणार आहे. ठीक आहे. इथे जर थिक क्रीम फॉर्म होत नाही तोपर्यंत. ओके. ड्रायगम मेथडमध्ये करणार आहे. आणि तुमची जेव्हा प्रायमरी इमल्शन जेव्हा फॉर्म होईल तेव्हा तुम्ही काय करणार, जेव्हा तुमचं हे सगळं मिक्सिंग सगळं रेडी होऊन जाईल तेव्हा तुम्ही काय करणार, वॉटर ॲड करणार आहे. जेवढं तुम्हाला लागणार आहे फायनल इमल्शनला तेवढं तुम्ही वॉटर त्याच्यामध्ये ॲड करणार. ही तुमची काय झाली, ड्राय गम मेथड झाली. ठीक आहे. आता सेकंड आहे तुमची वेट गम मेथड. आता बघा काही गोष्टी सेम आहे त्याच्यामध्ये, फक्त काय लक्षात, द रेशो ऑफ ऑइल वॉटर अँड गम. तुम्ही पण तेच घेतलं होतं, रेशो ऑफ ऑइल वॉटर अँड गम किती घेतला, 4:1 घेतला होता, 4:2:1 घेतला होता. याच्यामध्ये पण आपल्याला काय मॉर्टर अँड पेस्टलची आवश्यकता आहे. ठीक आहे. फर्स्ट तुम्ही काय करणार आहे, वॉटर टाकणार, त्याच्यामध्ये मिक्स काय करणार आहे, गम टाकणार. फक्त इथं काय करणार, आपण आधी ऑइल घेतलं नंतर गम घेतलं होतं, आता इथं काय घेणार, आपण वॉटर घेणार आहे आणि नंतर मग तुम्ही काय घेणार आहे, ऑइल घेणार आहे. पहिले वॉटर घेणार आहे, नंतर मग तुम्ही गम मध्ये मिक्स करणार, टायट्रूट करणार आणि त्याच्यानंतर अमाऊंट ऑफमध्ये काय करणार, तुम्ही ऑइल मिक्स करणार आहे, बरोबर. त्याला ॲडेड करणार, टायट्रूशन करणार. कंटिन्यूस फॉर्ममध्ये तुम्हाला प्रायमरी इमल्शन भेटला, टायट्रूट झालं की मग तुम्ही काय करणार आहे, प्रायमरी भेटल्यानंतर तुम्ही काय वॉटर त्याच्यामध्ये काय करणार आहे, मिक्स करणार आहे आणि ते तुमचं काय असणार आहे, फायनल इमल्शन असणार आहे. कळतंय ना तुम्हाला. आय थिंक मला वाटतं की कन्फ्युजन नसेल, इथपर्यंत तुम्हाला तर कन्फ्युजन नको असायला पाहिजे ड्राय मेथड आणि गरम मेथडमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला नेहमीमध्ये लक्षात येणार बॉटल मेथड. बॉटल मेथडमध्ये काय, आपण हे सगळं काय प्रिपेअर करणार, वॉटर अँड पेस्टलची गरज आहे का आपल्याला, नाही आहे. बॉटल म्हटली म्हणजे काय, आपण बॉटलमध्ये प्रिपेअर करणार आहे. कळतंय. त्यामध्ये तुम्ही सांगता रेशो कसला आहे, ऑइल वॉटर आणि गम. ठीक आहे. 2:1 आपण काय घेत होतो, 4:2:1 घेत होतो. दोघांमध्ये तेवढं घेतलेलं आहे. इथं आपण काय घेतलं, 2:2:1 घेतलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय होते, ह्या मेथडमध्ये तुम्ही मॉर्टर अँड पेस्टलचा यूज का नाही करत ते पण दिलेलं आहे. द मेथड ऑफ द बेसिकली यूज इन द होलाटाईल अँड नॉन व्हिस्कस ऑइल. आता तुमचं जर होलाटाईल आहे, तुम्हाला माहिती की होलाटाईल जे असतात ते काय होतं, उडून जातात, बरोबर की नाही. आता पेट्रोल वगैरे असतात, तुम्हाला माहिती ते उडून जातात, म्हणजे ओपन याच्यामध्ये ठेवलं तर ते उडून जाणार आहे, माहिती ना ही गोष्ट. तर तुम्ही जर मॉर्टर आणि पेस्टलमध्ये जर केलं तर ऑब्विसली ते काय होणार, निघून जाणार, हवेमध्ये चाललं जाईल. पण याच्यामध्ये काय आपण म्हणून ती काय करतो, आपण ही प्रोसिजर बॉटल मेथडमध्ये करतो. आणि नॉन व्हिस्कस ऑइल, मग आपण काय व्हिस्कस ऑइल म्हणजेच काय, जे ज्यांची व्हिस्कोसिटी जास्त असतं, पण इथे नॉन व्हिस्कोसिटी म्हणजे एकदम पातळ, ज्यांची एकदम ऑइलची थिकनेस कशी असते एकदम पातळ असणार आहे ते यूज करणार आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये 2:2:1 तुम्ही यूज करताय. फक्त ज्या गोष्टी दिल्यात त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. फर्स्ट तुम्ही काय केलं, ऑइल घेतलं, मिक्स केलं गममध्ये आणि काय करणार तुम्ही शेक, कारण की आपण इथं मॉटर आणि काय म्हणतात पेस्टलचा यूज करत नाही, म्हणजे आपण टायट्रूट वगैरे करणार नाही. मग इथे शेक करायला लागला, आपण बॉटलमध्ये टाकलं म्हणजे त्याला काय करा, शेक करावं लागेल. आपण औषधी पण घेतो तर आपण काय करतो, आधी शेक करतो मगच घेतो ना. कळतंय. तुम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे पण घेता तर तुम्ही काय आधी शेक करतात नंतर तुम्ही यूज करता. त्याप्रमाणे जर बॉटलमध्ये घेतलं तर आपण काय करू, ऑइल आणि मिक्स विथ द गम, तर फर्स्ट काय करा तुम्ही, शेकन थ्रूली अँड रिक्वायर्ड द अमाऊंट ऑफ द वॉटर. नंतर मग जेवढं प्रमाणात वॉटर लागणार आहे आपल्याला ते ॲड करणार, शेकिंग कंटिन्यूअस करणार आणि प्रायमरी इमल्शन तुम्हाला भेटणार आहे. जेव्हा तुम्हाला प्रायमरी इमल्शन तुम्हाला फॉर्म होईल तेव्हा रिमेनिंग क्वांटिटीमध्ये तुम्ही काय करणार आहे, वॉटर ॲड करणार आहे. स्लोली आणि फायनल तुम्हाला इमल्शन भेटणार आहे. ओके. हा एकदम इझी कॉन्सेप्ट होता, सगळ्यांच्या लक्षात आला असेल. ठीक आहे. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला कमेंट करू शकता. इंस्टाला पण फॉलो करा, इंस्टा ID पण शीतलगिरा असेल. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये स्टॅबिलिटी ऑफ द इमल्शन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, काय की तुम्ही विचारलेलं मला भरपूर आहे की इमल्शनमध्ये की नेमकं क्रॅकिंग आणि क्रीमी. मी त्याच्यामध्ये सांगितलेलं तुम्हाला की मी नेक्स्टमध्ये कव्हर करणार आहे. नेमकं क्रॅकिंगवरनं नाव लक्षात येतं की क्रॅक होणं, कळतंय का,
क्रॅकिंगवरनं क्रीमिंगवरनं पण जस्ट फेज इन्व्हर्जन हे नावांवरनं लक्षात येऊन जाते तुमच्याला. ठीक आहे, आता एक एक बघत जाऊयात आपण. द फॉलोइंग चेंज इन द युजली ऑकर्स विच इज द अफेक्ट. कुठले कुठले अफेक्ट करतात. एक तर क्रॅकिंग आहे. ठीक आहे, आता बघा क्रॅकिंग म्हणजे काय, तुमचे 2 सेपरेट लेअर तयार करणार असणार. क्रॅक करणारे म्हणजे ब्रेक करणारे, कळतंय. क्रॅकिंग मीन्स द सेपरेशन ऑफ 2 layers फेज ऑफ द इमल्शन डिस्पर्स फेज अँड कंटिन्युअस फेज. क्रॅकिंग मे अगर ड्यू टू द काय काय होतं बघा तुमच्या. आता बघा हे तुम्ही घेतलं आहे सोल्युशन घेतलं आहे बरोबर की नाही. तुमचं एक वॉटर आहे आणि काय घेतलं तुम्ही ऑइल घेतलं आहे बरोबर. जे कंटिन्यू जास्त प्रमाणात जे आहे ते काय तुमच्याला कंटिन्युअस फेस आहे आणि हा तुमचा काय डिस्पर्स फेस आहे बरोबर की नाही. तर तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय, तुम्हाला दिसते की याच्यामध्ये मिक्सिंग वगैरे नाही, एकच सारखं दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे मिक्स झालेलं आहे. ठीक आहे, पण जर याला जर काही कुठल्या तरी याच्याने आपल्याला जर इम्युनिटी एजंट वगैरे तुमचं जर ठीक नसेल तर त्याच्याने तुम्हाला काय सेपरेशन फेजमध्ये तुम्हाला दिसायला भेटेल. वॉटरची वेगळी लेअर, ऑइलची वेगळी लेअर बरोबर की नाही. हे सेपरेशन मग कुठले कुठे सोचता की ॲडिशन टू द रॉंग तुम्ही जे पण एजंट यूज केलं ते रॉंग असणार आहे. ॲडिशन व्यवस्थित नाही केले, आपलं जी लापरवाही म्हणजे आपण लक्ष दिलं नाही व्यवस्थित तर त्याच्यामुळे पण होऊ शकतं. किंवा ग्रोथ ऑफ मॉर्गन म्हणजे बॅक्टेरिया वगैरेचं काय झालं त्याच्यामध्ये ग्रोथ वगैरे झाली तर तो पण काय करेल, त्या जी पण लेअर असणार त्याला काय करेल तो सेपरेट करून टाकेल, ब्रेक करून टाकेल ना. आणि चेंज इन द टेम्परेचर तुमच्या ॲटमॉस्फिअर जर तेवढं नसेल, सपोज तुम्हाला जर 25 किंवा 26 असं वॉटर जे काय टेम्परेचर दिलं असेल तेवढ्या याच्यामध्ये नसेल तर तुम्हाला ते काय होऊ शकतं, म्हणजे हे होऊ शकतं, ब्रेक होऊ शकतं, क्रॅकिंग होऊ शकतं. हेच तुम्हाला क्रॅकिंग म्हणून दिलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा क्रीमिंग. हा पण इझी टॉपिक आहे. त्या क्रीमिंगमध्ये तुम्ही सांगू शकता की इट इज अ अपवर्ड अँड डाऊनवर्ड मुवमेंट तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे डिस्पर्स फेसची म्हणजे डिस्पर्स गोबल टू फॉर्म द थिक लेअर ऑफ द सरफेस. म्हणजे तुम्ही एक प्रकारे बॉटमला एक दिसणार आहे आणि एक अपवर्डला दिसणार आहे. म्हणजे अपवर्ड अँड डाऊनवर्ड प्रोसेस ही सगळ्यात इम्पॉर्टंट. याच्यामध्ये ऑइल आणि वॉटरची इमल्शन दिलं असेल तर ती अपवर्डला दिसणार आहे. ऑब्वियसली तुमचं जे ऑइल असणार आहे ते छोट्याशा प्रमाणात असणार आहे, वॉटर हे जास्त प्रमाणात असणार आहे. जर ते व्यवस्थित तुमच्याला मिक्सिंग नसेल झालेली, इमल्शनायझेशन तुमचं व्यवस्थित नसेल त्याचं तुम्ही प्रॉपरली हे केलेलं तर तुमचं काय होईल, जे तुमचं वॉटर तर खाली दिसणार बरोबर की नाही. आणि जे तुमचं ऑइल आहे ते ऑब्वियसली तुमचं काय असणार आहे स्मॉल अमाऊंटमध्ये, तुमचं ऑब्वियसली तुम्हाला काय दिसणार आहे अपवर्ड डायरेक्शनला दिसणार आहे. ठीक आहे, आणि वॉटर आणि ऑइल असणार म्हणजे वॉटर कमी प्रमाणात आणि ऑइल मी आधी हे मागच्या टॉपिकमध्ये सगळं क्लिअर केले तर तो टॉपिक बघा म्हणजे तुम्हाला हे पुढे कवर होईल. कळतं आहे. इमर्शनमध्ये काय डाऊनवर्ड ड्रिमिंगला ऑब्वियसली तुमचं वॉटरचं कमी प्रमाण असणार आहे आणि ऑइलचं जास्त प्रमाणात तर ऑइल खाली येऊन बसून जाईल म्हणजे ती डाऊनवर्ड ड्रिमिंग तुम्हाला दिसणार आहे म्हणजे वॉटर पर ऑइल इमर्शन दिसणार आहे. ठीक आहे, आता फेज इन्व्हर्जन म्हणजेच काय की तो कम्प्लिटली चेंज होऊन जाईल बरोबर की नाही. इन्व्हर्जन म्हटलं आहे बघा इथं, त्याचा फेजच चेंज होऊन जाईल. इट इज द डिफाईन ॲज द कन्व्हर्जन. ऑइल आणि वॉटरचं जर तुम्ही घेतलं तर तो काय होऊन जाईल, ऑइल आणि वॉटरचं इमल्शन घेतलं तो डायरेक्ट वॉटर आणि ऑइलमध्ये इमल्शन म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, म्हणजे किंवा तुम्ही सांगू शकता की वॉटर आणि ऑइल घेतला तुम्ही इमल्शन इंटू तुमचं काय होणार आहे ऑइल आणि वॉटरमध्ये कन्व्हर्शन होऊन जाईल या प्रकारे. ते पण आपल्याला बरोबर नाही आहे बरोबर की. मिक्सिंग तर प्रॉपर झालेली पाहिजे ना. तुम्ही कुठलं पण हे घेणार तर ते कसं काय पॉसिबल आहे, नाही होऊ शकत. तर तुम्ही काय फेज इन्व्हर्जन होता. नेक्स्ट आहे तुमचा कोलसेन्स. ठीक आहे, हा पण इम्पॉर्टंट ही प्रोसेस. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, 2 और तुमचे जे पण ड्रॉपलेट असणार आहे जे एकदम स्मॉल याच्यामध्ये असणार आहे ते काय होणार आहे की मोठ्या तुमचे 1 किंवा 2 किंवा मोर ड्रॉपलेटमध्ये मर्ज होऊन जातील. त्यांनाच तुम्ही काय म्हणता म्हणजे एक सिंगल लार्ज ड्रॉपलेट तुम्हाला भेटणार आहे तर ते तुम्हाला काय असणार आहे कोलसेन्स असणार आहे. म्हणजे कशा प्रकारे बघा ह्या प्रकारे. आता बघा हे तुमचे जे मिक्सिंग झालेली बरोबर की नाही वॉटर अँड ऑइलची जी पण मिक्सिंग असणार आहे ती कशा स्मॉल याच्यामध्ये आहे आणि ती जर तुमची जर काही प्रमाणात जर ह्या प्रकारे होत असेल म्हणजे जे ड्रॉपलेट बघा आता एवढे ड्रॉपलेट त्याचे फक्त 2 याच्यामध्ये म्हणजे 1 किंवा म्हणजे त्याच्यापेक्षा मोर म्हणजे 2 म्हणजे जास्ती थोड्याशा प्रमाणात आणि त्याचे काय वेट पण वाढून जाईल बरोबर की नाही. ऑब्वियसली त्याची साईज वाढणं म्हणजे वेट वगैरे वाढून जाईल या प्रकारे पण होऊ शकतं. ठीक आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणता कोलसेन्स म्हणता. ठीक आहे, आता नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मेथड ओव्हरकम द स्टॅबिलिटी ऑफ द प्रॉब्लेम. तर तुम्ही याच्यावर डिस्कस करू शकता की तुमचे काय काय प्रॉब्लेम म्हणजे खूप कशा प्रकारे तुम्ही त्याला काय केलं पाहिजे हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही सिम्पल प्रकारे सांगू शकतात की सिलेक्शन ऑफ द प्रॉपर तुम्हाला काय करायचं आहे, जे पण सिलेक्शन करणार आहे प्रॉपर इम्युनिटी एजंटचा तो तुम्हाला म्हणजे एकदम प्रॉपर असणार आहे तोच यूज करावा लागणार आहे बरोबर की नाही. तर मग असं मिक्सिंगचे प्रॉब्लेम येतील
ओके, क्रॅकिंग वगैरे ह्या गोष्टी आढळतील. बाय द त्याच्यावाले स्टोरेज आणि ते तुम्ही पण व्यवस्थित प्रॉपर तरीकेने केली पाहिजे इमल्शनची, बरोबर की नाही. तुम्ही जर स्टोरेजच्या वेळेस पण तुम्ही हे करणार तर मग ते काय होणार, मिक्सिंगचे प्रॉब्लेम येऊ शकतात. मेंटेन द ॲप्रोप्रिएट टेम्परेचर, तो टेम्परेचरला कुठल्या पण टेम्परेचरला काय झाला पाहिजे, तो जेवढं मेंटेन केलेलं आहे तेवढ्या टेम्परेचरला तो व्यवस्थित राहायला पाहिजे, हो की नाही. बाय इन्क्रीज द विस्कॉसिटी, त्याची विस्कॉसिटी इन्क्रीज असली पाहिजे, म्हणजे तो काय होईल, ते चान्सेस कमी राहतील ना. आपण जर प्रॉपर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हे केल्या, व्यवस्थित स्टोरेज केलं, आपण व्यवस्थित ठेवल्या तर ते जास्त दिवस टिकणार पण. बाय रिड्युसिंग साईज ऑफ डिस्पर्स ग्रॅन्युअल, ग्रॅन्युअलची साईज कशी बसली, रिड्युसिंग पाहिजे. बाय मेंटेनिंग द मिनिमम डेन्सिटी इज डिफरन्स, हे सगळे इझी पॉईंट आहेत. तर तुम्ही आय थिंक तुमच्या लक्षात आलं असतील. आपला हा टॉपिक इथं कंप्लीट झाला, इमल्शन आणि इम्युनायझिंग एजंट, हे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक होते. ज्याला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.